हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आज आहे शुक्रवार आणि आजचा व्हिडिओ आजच येतोय। तर आता संध्याकाळच्या 7 वाजले त्या आणि ब्लँकेट मध्ये बसून आमच्यात टीव्ही बघायचं चालू आहे। दिवा वगैरे लावून झाला। तर संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे। ह्यांचं जेवण पण झालेलं आहे। आमची जेवण आता 7 साडेसात पर्यंत सगळ्यांचीच होतात। तर आता जेवणच करायचं आहे। आता थंडी भरपूर ह्या 2-3 दिवसात ना थंडी जशी सुरू झाली तशी जास्तच आहे। एवढा दिवस नव्हती, लेट सुरू झाली पण भरपूर अशी थंडी। आता ह्या वेळेला पण आतापासूनच थंड म्हणजे दिवसभर थंडच वाटतं, उन्हात गेलं तर तेवढंच हे, नाही तर सावलीत आली की परत थंडी वाजते। तर संध्याकाळचं सगळं आवरून झालं। स्वयंपाकाची भांडी किचन काटा सगळंच आवरून घेतलेलं आहे। संध्याकाळची कामं लवकर म्हणजे नेहमीच जेवण लवकर असल्यामुळं सगळं किचन वगैरे आवरून लवकर होतं। सकाळची मात्र आज ना लेट झालं। एखाद दिवशी आळस केला ना म्हणजे उठायला असं काही लेट नव्हतं, पण मुलांना पण काही टिफिन द्यायचा नव्हता। आज चिल्ड्रन्स डे होता, मग त्यांचा टिफिन नव्हता म्हटल्यानंतर असं निवांतच टिफिन असेल तर त्यांच्यासोबत आपला पण स्वयंपाक पटकन होतो आणि एकदा बसलं की राहतं परत। त्यामुळं आज मला सकाळची कामं आवरायला पार 1-1:30 वाजलेले, त्यामुळं आजचा व्हिडिओ का दुपारी आलाच नाही। त्यामुळं आता संध्याकाळी तो येतोय। तर जेवणात येताना चकोल्या बनवायला मी घेतल्या होत्या। चकोल्या केल्यानंतर चपात्या पण केल्या आणि स्वयंपाक झाल्यानंतर थोडा नाश्ता केल्यानंतर एकदा बसले ना ती परत राहिलेली कामं तशीच राहिली। थोडासा फोन घेऊन बसलं की मग लेट होतं। त्यामुळं शक्यतो मी कधी माझी सगळी कामं झाल्याशिवाय फोन हातात घेत नाही। म्हणजे माझं व्हिडिओचं चालू असतं तेवढंच, पण असं घेऊन बसलं म्हटलं ना खूप टाईम जातो, मग परत एकदा बसलं की आळस येतो। तर स्वयंपाकाची भांडी वगैरे सगळे आवरून घेतलं आणि जेवल्यानंतर किंवा अजून थोडाफार राहिलेलं करायचंच होतं। तर हे झाल्यानंतर मी पनीर बनवायसाठी ना दूध ठेवलं होतं। आज घातलंच नव्हतं डेअरीला। सकाळचं नेहमीचं लागतं, तर एक वेळच म्हैस दूध देते फक्त सकाळी, संध्याकाळी काही देत नाही ती। त्यामुळं आज सकाळीच उद्या सकाळपर्यंत पुरेल एवढं ठेवतो आणि राहिलेलं दूध आता इथं मी पनीर करायला ठेवलेलं। तर मुलांसाठी काहीतरी बनवूया म्हणून पनीर बनवायचं होतं। नंतर इथं मी एक काकडी खिसून घेतली, तर काकडीचं थालीपीठ करायचं होतं। यामध्ये थोडंसं मीठ, धना पावडर टाकलेली, जिरा पावडर संपली माझ्याकडची, थोडीशी हळद टाकलेली आणि हिरवी मिरची लसूण याचा ठेचा आहे तो थोडासा टाकलेला आहे। कोथिंबीर असेल, पालक असेल, तर अजून कोणत्या भाज्या तुम्हाला मेथी वगैरे ॲड करायची असेल तर इथं ॲड करू शकता। आणि हवी ती पिठं इथं मी ओट्स आणि डाळीचं पीठ टाकलेलं आहे, एवढंच यामध्ये टाकलं। छान लागतं खरं काकडीचं थालीपीठ। तुम्ही जे भाजणीची मुलांना द्यायचं झालं तर ना, जी आपली भाजणी असते ना थालीपीठाची, ते सुद्धा यामध्ये मिक्स करून करू शकता। अगदी थोडंसं पाणी लागतं कारण काकडीमध्ये भरपूर पाणी असतं। ह्याला तव्याला फक्त ना तूप लावलेलं आहे मी आणि आधीच आता हे थोडंसंच राहत होतं म्हणून मोठं झालं। छोटंसुद्धा तुम्हाला हवं याचे 2 केले तरीसुद्धा चालू शकतात। नंतर गॅसवरती ठेवायचं आणि नंतर तूप वगैरे टाकायची गरज पडत नाही। तुम्हाला हवं असेल तर तूप तुम्ही टाकू शकता। तर इथं दूध उकळल्यानंतर गॅस बंद केला आणि नंतर यामध्ये आता व्हिनेगर नाही, माझ्याकडचं संपलेलंच आहे। लिंबू असेल तर मी लिंबूच यूज करते, नसेल तर मग व्हिनेगर वापरते। उन्हाळ्यात वगैरे लिंबू कशी महाग असतात आणि त्यामध्ये रस पण नसतो, त्यावेळी मग व्हिनेगरचा वापर करते। आणि आता लिंबू भरपूर स्वस्त आणि त्यामध्ये रस निघतो, त्यामुळं पनीर असंच बनवते। आणि मला वाटते 1.5 लिटर एवढं दूध असेल, तर 1.5 लिटर दुधात एवढं अर्धा किलो तर होईल इतकं पनीर तयार झालेलं। पनीर बनवायचं झालं तर आपण कसं तापवून साय काढलेले असं दूध घ्यायचं नाही, फ्रेश असंच दूध घ्यायचं कच्चंच, ते गरम करायचं मोठ्या गॅसवरती हलवत
आणि लगेचच मग ती उकळी आली की बंद करायची, म्हणजे त्याला साई येऊ द्यायची नाही. मग त्या दुधात भरपूर पनीर बनतं. थोडंसं पाणी टाकून आता हे पाणी काही जण चपात्याचे पीठ भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकतात, पण आता माझा स्वयंपाक झालेला होता. नंतर असं कापडात बांधून ह्यावरतीनं आपलं खलबत्ता वगैरे असं ठेवलं ना, तर हा वरवट आहे, ह्यानं पण अर्ध्या तासात पनीर सेट होतं. तोपर्यंत हे थालीपीठसुद्धा एका बाजून भाजलेलं होतं. पलटी करून हे पण छान खरपूस दह्यासोबत मस्त लागतं किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. आणि हे नंतर ना मी थालीपीठ खाऊन बसले. नंतर एक 10-15 मिनटं तसंच वेळ गेला. परत काय उठून कामं करायचाच कंटाळा आलता. मग राहिलेली भांडी, त्यामुळे आज कामं आवरायला लेट झालं. नंतर आता इथं म्हटलं चला हे आवरायला तर लागणार आहेत आपल्याला. तर एवढं छान पनीर असं तयार झालेलं आणि फ्रेश, चवीला सुद्धा आपण घरी बनवलेलं छान लागतं. अर्धा किलो तर सहज होईल असं होतं हे. तर बघा हे अगोदर आवरलेलं सगळं किचन, परत पनीर केलेलं आणि स्वयंपाकाची थोडी भांडी होती बघा ते, आणि जेवणाची नंतर इतका पसारा परत किचनवरती झालेला होता. तर आता हे म्हटलं अगोदर सगळं भांडी सगळी गोळा करून ही केली. पसारा जिथल्या तिथं वस्तू ज्या ठेवलेल्या होत्या घेऊन, तर ज्या त्या ठिकाणी ते ठेवून दिलं. ही भांडी लावली. परत सगळं किचन कट्टा फक्त गॅस पुसूनच घ्यायचा होता. भाकरी नसेल तर एवढा काय खराब होत नाही, त्यामुळं इतकं सारखा मी धुत नाही तसा. ही अशा शिगड्या असल्यानं सारखं पाण्यानं त्या खराब होतात. तर ही सगळी भांडी लावून घेतली. तर आज 12 नंतर ही कामं माझी चालू होती. नेहमी 12पर्यंत कामं आवरतात. एका दिवशी असं होतं की मग कामं करायचा कंटाळा आला की नंतर आपल्यालाच लोड असं वाटलं. असं परत अख्खा दिवसच कामात गेल्यानंतर मुलं आली, परत त्यांना खायला करून दिलं आणि परत फक्त 1-2 तास असेल निवांत, तोपर्यंत संध्याकाळचं सुरू होतं. त्यामुळं कोणती कामं आपण वेळच्या वेळेला केलेली आपल्यालाच बरं पडतं, कारण नंतर राहिली तरी पण ते आपल्यालाच करायचे आहेत. त्यामुळं कामं करून बसलेलं बरं पडतं. गॅस कट्टा पुसून घेतला, म्हणजे गॅस आणि शेगडे आणि ते, आणि इथं खिडकीत पण धूळ राहतेच रोजच्या रोज, ह्याला पण फडकं फिरवायचं लागतं. त्यामुळं परमनंट वस्तू इथं काय मी जास्त ठेवत नाही. असंच किचनमधलं बॉटल वगैरे हे तेवढंच मोजकं साहित्य असतं, ते पण काढायचं असतं. असं परमनंट असं काहीच ठेवत नाही, कारण ते रोज पुसावं लागतंय तिथं. जोपर्यंत स्वयंपाक झाल्यानंतर आपण किचन कट्टा आवरून घेत नाही, गॅस पुसून भांडी घासून सिंक घासत नाही, तोपर्यंत काम झालंय असं वाटतच नाही. घरात पसाराच आहे असं वाटतं. किचन जर स्वच्छ असेल तर पूर्ण घर स्वच्छ आहे असं वाटतं. मग पटकन ही सगळी भांडी घासून घेतली आणि भांडी झाल्यानंतर मग सिंक वगैरे हे सगळं घासून घेतलं. आणि नंतर आज फरशी पण पुसायची राहिली होती. रोज सकाळचं स्वयंपाकाच्या आधी झाली तर मग लवकर होते, राहिली तर मग सगळी कामं झाल्यानंतरच. मग सिंक वगैरे सगळं घासून स्वच्छ पुसून झालं. आता सगळा परत एकदा फरशी पुसायच्या आधी झाडू डबल मारावाच लागतो. हॉल, किचन, बेडरूम खाली एवढंच आहे. तर हे सगळं, आणि बाहेर थोडासा पोर्च आहे, तर तिथलं पण सगळं झाडावं लागतं. तर सगळं झाडून घेतलं नंतर आणि मग फरशी पुसून घेतली. फरशी अशी व्हाईट असल्यामुळं पण ना म्हणजे एक दिवस पण असा जात नाही की फरशी पुसायची राहते. गुरुवारची पण पुसू नये म्हणतात, तरी पण हळद टाकून पाण्यात पुसतेच, कारण गावाकडं कसं बाहेरून येणं जाणं आणि ते खराब होतेच, आणि जेवणं वगैरे खाली बसून असतात, त्यामुळं तर ते किचन तर पुसावंच लागतं सकाळ संध्याकाळ. तर आता दुपारच्या 1:30 वाजलेल्या आणि आता माझे कामं झालेले आहेत. बाहेर ऊन होतं. कामं झालेले आहेत म्हणजे अजून झाले, मुलांसाठी परत खायचं बनवायचंच होतं, पण ही नेहमीची रोजची तर झालेली होती.
तर सासूबाईंनी तोपर्यंत ना त्या शेताला गेलत्या, त्यांनी हरभऱ्याची भाजी आणली. तर शेत आमचं इथं जवळ नाही, त्यामुळं असं जायला लगेच होतच नाही. लगेच ते त्यात जातात शक्यतो, पण आपण जायचं म्हटलं तर मग गाडीवरूनच ते जायला लागते. घरापासून लांब, खूपच लांब आहे. तर ही हरभऱ्याची भाजी आता उद्या करायची, आणि काय वाळवून ठेवली तरी पण ते आपल्याला नंतर करता येते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.